मंडळी नमस्कार. हे आहे साप्ताहिक जनमंगलचं पेज आणि आजच्या या कार्यक्रमात साप्ताहिक जनमंगलच्या वतीनं मी भैरवी देशपांडे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सध्या आपण साजरा करतोय तो म्हणजे मराठी भाषेचा गौरव दिन आणि त्यानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन साप्ताहिक जनमंगलच्या माध्यमातून होत आहे. मागील काही दिवसांपासनं म्हणजे अगदी नक्की सांगायचं झालं तर 3 दिवसांपासनं आपण एक उपक्रम राबवतोय, ज्या उपक्रमाला नाव दिलेलं आहे जल्लोष मराठीचा. मंडळी, मातृभाषा म्हटली की ती प्रत्येकालाच प्रिय असते. आपल्या भाषेसाठी काय करू आणि काय नको असं प्रत्येकाला होत असतं आणि याचा प्रत्यय पुन्हा एकदा साप्ताहिक जनमंगलच्या सगळ्या लेखक लेखिकांना आलेला आहे. एक साधंसं आवाहन केलं की तुम्हाला आवडणारी कविता किंवा तुम्हाला आवडणारं कुठलंही साहित्य, मराठीतलं साहित्य व्हिडिओद्वारे तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा, ते आम्ही लोकांपर्यंत पोचवू. या आवाहनाला प्रत्येकानं इतका भरभरून प्रतिसाद दिला की आत्ता मी जेव्हा बघत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं जवळजवळ 3 दिवसात 55 व्हिडिओ आपल्याजवळ आलेले आहेत. आणि इतका भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल साप्ताहिक जनमंगलच्या संपूर्ण टीम तर्फे मी आपणा सर्वांची मनपूर्वक ऋणी आहे. कुठलाही काम, कुठलाही कार्यक्रम, काहीही ठरवायचं आणि त्याचं आयोजन करायचं म्हटलं की असे अनेकांचे हात त्याला लागत असतात. काही लोक पडद्यावर दिसतात, काही पडद्यामागे असतात. परंतु प्रत्येक जण जेव्हा आपली भूमिका योग्य प्रकारे वठवतो, निभावतो, तेव्हाच कुठल्याही कार्यक्रमाला यश मिळतं. आजचा हे कार्यक्रम काहीसा असाच. शीर्षक आहे शुद्ध बीजापोटी. शुद्ध बीजापोटी या ओळी म्हटल्या किंवा ही ओळ म्हटली की त्याच्या पुढे सहज आठवतं फळे रसाळ गोमटी. मंडळी, शुद्ध बीज कुठलं? आपल्या मराठी भाषेचं. नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात मराठी भाषा हा दर्जा मिळाला आणि योगायोगानं नुकतंच अगदी काही दिवसांपूर्वी 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुद्धा पार पडलं. अध्यक्षपदावरून बोलताना माननीय अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर म्हणाल्या की भाषा ही जैविक असते, ती जिवंत असली पाहिजे आणि ती जिवंत कधी राहते? जेव्हा ती लिहिल्या जाते, वाचल्या जाते आणि बोलल्या जाते. आपलाही साप्ताहिक जनमंगलच्या माध्यमातून हाच एक छोटासा प्रयत्न आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्या या शुद्ध मराठी भाषेला, शुद्ध बीजापोटी जिला आपण म्हटलेलं आहे, अशा मराठी भाषेला किती फळं यावीत याची काही गणनाच नाही. म्हणजे जेव्हा असा विचार करायला बसलो आपण तर आपल्याला किती वेगवेगळे साहित्य प्रकार मराठीत आहेत हे लक्षात येतं. आजचा जो कार्यक्रम आहे तो कवितांना समर्पित आहे. कविता एकच शब्द किंवा कवितेला जर वृक्ष मानलं तर त्याला किती अनंत शाखा फुटलेल्या आहेत बघा. म्हणजे एक एक इतकी समृद्ध शाखा आहे की याच्यावर एक एक वेगळा कार्यक्रम आपण घेऊ शकतो. ओवी, अभंग, त्यानंतर चारोळ्या, मग हायकू, नंतर वृत्तबद्ध कविता, मुक्तछंद कविता, गझल, याचबरोबर आणखीनही जर आपण खोलात शिरलो तर भरपूर आपल्याला कवितांचे प्रकार सुद्धा आढळतात. आजच्या कार्यक्रमातून अशाच काही निवडक काव्य प्रकारांना आपण आपल्या रसिक प्रेक्षकांसमोर ठेवतोय, श्रोत्यांसमोर ठेवतोय. सर्वप्रथम मी आमंत्रित करते गीता भावसार यांना की त्यांनी अभंग, त्यांनी स्वलिखित अभंग आपल्या रसिकांसाठी सादर करावा. नमस्कार. सगळ्यात आधी मी साप्ताहिक जनमंगलच्या टीमचे आभार मानते. त्यांनी या आपल्या मराठी गौरव दिनापासून, त्या आधीपासूनच जो काही जल्लोष सुरू केलेला आहे त्यात सहभागी होता आलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानते. माझ्या वाट्याला आलाय अभंग. आपली महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे आणि आपल्या संतांनी अभंग या काव्य प्रकाराला चिरंतन केलेलं आहे आणि मला आनंद वाटेल मी जो काही प्रयत्न केलाय तो तुमच्या समोर मांडते. अभंग लिहिताना आपण 6 6 6 आणि 4 अशा शब्दांची रचना करतो.
दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये इथे यमक साधलेला जो अभंग प्रकार आहे तो मी तुमच्या पुढे वाचून दाखवते. दोन डोळ्यांनी या ओवाळीन तुला, कशाच विठ्ठला ताट दिवे. आता पुरे झाली माझी ही वरात, घ्यावेस घरात सखया रे. तुझ्याच नावाची पुन्हा एक गाठ, तुझ्याच नावाची पुन्हा एक गाठ, तुझा मोह पाठ सोडवेना. करुणा येऊ दे, करुणा येऊ दे आता तरी तुला, कासावीस झाला जीव माझा. संसाराचा जरी गिरविते कित्ता, संसाराचा जरी गिरविते कित्ता, माझ्यावर सत्ता फक्त तुझी. आता न मावते माझ्यामध्ये मीच, आता न मावते माझ्यामध्ये मीच, राहिले मी तूच होऊन या. पाठीशी तू माझ्या, पाठीशी तू माझ्या, मला नाही चिंता, सोडविसी गुंता माय बापा. ओलांडली बाई मीच माझी शिव, ओलांडली बाई मीच माझी शिव, गुंतला हा जीव तुझ्या ठाई. सुचू दे ग अशी एक तरी ओळ, सुचू दे ग अशी एक तरी ओळ, तुझ्या गळामाळ शोभेल जी. धन्यवाद. मी छान. पुढच्या काव्य प्रकारासाठी सुनंदा माईंना आमंत्रित करते. सुनंदा माई. धन्यवाद गीता. आणि स्वरचित फार सुरेख अभंग अगदी निर्दोष सादर केलात, खूप छान वाटलं. थँक्यू. मंडळी, हा सगळा मराठीचा जल्लोष करताना आणि या वारीची एक वारकरी होताना मला अतिशय आनंद होतोय. ज्यावेळेस हा प्रस्ताव आला आणि त्यावेळेला लक्षात आलं की भैरवीने जो उल्लेख केला तर किती शाखा, त्याच्या किती उपशाखा, असं साहित्य बघावं. नुसता एक काव्यप्रकारच घेतला तर मराठीचा काव्यप्रकार हा खूप मोठा आहे. त्यातला ओवी हा भाग मी घेते. ओवी म्हटलं की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, ही ज्ञानेश्वरांची, माऊलींची ओवी आपल्याला आठवते. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही चरणांमध्ये यमक साधलेला आहे. आणि चौथं जे चरण आहे ते चौथं नसून अर्ध चरण आहे, म्हणजे ही 3.5 चरणांची ओवी आहे. आणि ही ग्रांथिक ओवी आजही त्याच प्रकारात लिहिली जाते. परंतु ओवी म्हटली की जात्यावरची ओवी हा भाग स्त्रीच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय येतो आणि तीच ओवी मी या ठिकाणी सादर करते. एक मला सांगायचंय की ओवी म्हटली की प्रादेशिक भाषा, त्या त्या ठिकाणची भाषा, हा एक समज आहे. परंतु पूर्व विदर्भामध्ये गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात नागरी भाषेमध्ये सुद्धा म्हणजेच प्रमाण मराठीमध्ये ही ओवी रचल्या गेली, अगदी आमच्या आजी पणजीपासून. आणि त्यावरच पावलावर पाऊल टाकून काही ओव्या माझ्या पण झालेल्या आहेत. तर ह्या ओव्यांचं वैशिष्ट्य म्हणजे लग्न, मुंजी, डोहाळ जेवण अशा प्रसंगी ह्या म्हटल्या जातात. तर त्यातल्या काही बघा. आता मुलगी उपवर झालेली आहे आणि तिच्यासाठी आता मुलं शोधायची आहेत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी ही जी ओवी आहे ही 3 चरणांची आहे. आणि चौथं चरण या ठिकाणी जरा गुप्त स्वरूपात असतं. कसं ते बघा. लेकीसाठी शोधा वर, लेकीसाठी शोधा वर शोधा, वनी वरुड चंद्रपूर. लेकीसाठी वर शोधा, वनी वरुड चंद्रपूर, नक्का देऊ सखी दूर. आई बापाचा विचार बघा. नवरी ग पाहू आले काय पाहता नवरीला, नवरी ग पाहू आले काय पाहता नवरीला, आहे सोन मोहरेला. वा वा. हिरकणी साठी शोधा, आधी सुबक कोंदण. हिरकणीसाठी शोधा, आधी सुबक कोंदण, गाव देऊ हे आंदण. वा. मुलीच्या मायबापाला जर असं वाटत असेल तर मुलाच्या आई वडिलांना काय वाटतं बघा. बाई भरल्या पेठेत, वाडा कोणाचा दिसतो इथं पाटील राहतो.
वा वा. हं. वरा लाग पाहू आले काय पाहता घर रीती. वरा लाग पाहू आले काय पाहता घर रीती. सखा सुरतेचा मोती. आणखी एक बघा. वरा लाग पाहू आले काय पाहता घरदार. वरा लाग पाहू आले काय पाहता घरदार. सखा माझा वतनदार. आता या ठिकाणी बघा, ह्या ओव्या झाल्यानंतर एखाद्या वेळेला कोणीतरी स्थळ येतं आणि आईवडिलांना वाटतं की नको बाबा, हे स्थळ माझ्या मुलीसाठी काही ठीक नाहीये. आणि मग ते चलाख लोक काय करतात, नवरी हो पाहू आले सतरंजी टाकादारी. नवरी हो पाहू आले सतरंजी टाकादारी. लेक आहे माम्या घरी. म्हणजे त्या मुलीला पुढे दाखवायचंच नाही असं ठरवतात आणि त्या मुलीला पुढे आणत नाही. तर अशा प्रकारच्या ह्या ओव्या आहेत. ह्या भरपूर प्रसंगातल्या ओव्या आहेत. आता मी जी लुप्त झालेली किंवा गुप्त असलेली ओळ कशी म्हटली जाते त्याचं फक्त एकच उदाहरण देते आणि थांबते. ते जरा चालीत म्हणते मी. झाली लेकीची पसंती, हातावर टाका गुळ. लेकीच बाशिंग बळ, ही ग माझी सईबाई. लेकीच बाशिंग बळ. तर अशा प्रकारे त्या मुलीच्या लग्नाच्या विधीच्या अशा अनेक ओव्या या ठिकाणी आहेत. मी इथेच थांबते. कसं वाटतं ते सांगा. आणि यानंतर पुढलं सादरीकरण करण्यासाठी मी आदितीला या ठिकाणी आमंत्रित करते. वा वा. म्हणजे सुंदर. एक वेगळाच हा काव्य प्रकार आपल्याला माईंकडून ऐकायला मिळाला. तर आपण ओवी या काव्य प्रकारावर मला वाटतं एखादा स्वतंत्र कार्यक्रम करू शकतो. इतका ओव्यांचा अफाट संग्रह मराठी साहित्यात आहे. आणि निश्चित. अत्यंत आनंदाची बाब मला जी वाटते ती ही की आजच्या काळातल्या कवी कवयित्री सुद्धा या प्रकारांकडे तितकेच आकर्षित होतात आणि त्याचं लेखन सुरू आहे. म्हणजे अभंग सुद्धा लोक अजूनही लिहितात, ओव्या सुद्धा लिहितात. तर अदितीजी. मनपूर्वक धन्यवाद. सुनंदाबाईंनी एक सुंदर काव्य प्रकार आपल्या सगळ्यांसमोर आणला. त्यापूर्वी आपण अभंग ऐकला. आज आपण विविध काव्य प्रकारांचं या निमित्ताने सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतोय. तर याच शृंखलेत वृत्तबद्ध कविता हा विषय आपण घेतला आहे. तर वृत्त विविधता हे मराठी भाषेचं आगळं वेगळं वैशिष्ट्य. कारण मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे. त्याच्यामुळे या संस्कृतकडून आलेले बहुतेक सगळे वृत्त मराठी भाषेत वापरले जातात. तर वृत्तबद्ध कवितांच्या सादरीकरण करताना कुठलं वृत्त घ्यावं हा जेव्हा प्रश्न डोळ्यासमोर आला तेव्हा मला माझं आवडतं चामर वृत्तच आठवलं. वा. तर त्या चामर वृत्तातली मी कविता सादर करते. या वृत्ताबद्दल सुरुवातीला थोडीशी माहिती अशी सांगता येईल की 15 अक्षरांचं हे वृत्त आहे. आणि या वृत्ताला अजून सुलभ पद्धतीने सांगायचं तर बुद्धिबळाच्या पटावरती कसं काळं आणि पांढरे असे चौकोन एका बाजूला एका व्यवस्थित तालात दिसतात आपल्याला, त्याचप्रमाणे या वृत्तात लघु गुरु लघु गुरु अशा एका तालात आपल्याला अक्षर जाताना दिसतात. आणि चामर म्हणजे चवरी. तर का बरं हे नाव या वृत्ताला दिलं असेल, आता याच्या मागचं खरोखर वैज्ञानिक कारण मला माहित नाही, पण मला जो त्यातला अर्थबोध झाला तो असा की जेव्हा चवरी किंवा चामर हातात घेऊन वारा घातला जातो तेव्हा ते एका तालात त्याची हालचाल होत असताना दिसते आणि त्याच तालात त्याच लयीत या वृत्तातली कविता आपल्याला जाताना दिसते. वीरश्रीयुक्त प्रेरणा देणारी अशी ही या वृत्ताची चाल आहे. संचलन गीतासाठी तर हे वृत्त अगदी सुयोग्य असं वृत्त आहे. तर त्याच्यामुळे या वृत्तातल्या कविता नेहमीच प्रभावी आणि उठावदार असतात. तर अशा या वृत्तातली कविता सादर करते. आपल्याला भगवतीचे विविध रूप माहिती आहेत. नवदुर्गा आपल्याला सगळ्यांना तिच्या स्वरूपात ती प्रकट झालेली दिसते. तर त्यातलं जे कालरात्री हे तिचं विशेष रूप आहे
त्या रूपाचं गुणवर्णन करणारी ही एक छोटीशी कविता. जी सदैव कार्यदक्ष सज्जनास रक्षिण्या, धाव घेत आदिशक्ती विश्वनित्य तारिण्या. तीच पार्वती शिवांगी तीच रौद्री उज्ज्वला, एक तत्व रूप नैक वंदू यातीला चला. एक तत्व रूप नैक वंदू यातीला चला. रक्तबीज तो विचित्र दैत्य फार मातला, मारणे अशक्य त्यास देह तोच लाभला. रक्त सांधता निघेत यातुनी तुझे रूप, वाढतीच होत जाय दुष्ट शक्ती अप्रूप. कोपलीच चंडिका बघून दानवा अशा, काल रात्री जाहली करीत याची दुर्दशा. कृष्ण वर्ण उग्र भाव श्वास अग्निसारिखा, केस मोकळे तिचे गळ्यात विद्युन्मालिका. खड्ग घेऊनी करी भयंकरी निघे पुढे, काल रात्रीचं रूप ऐकल्यावरती तिने कसा पराक्रम गाजवला त्याचं वर्णन असणार हे शेवटचं कडवं. तर कशी होती ती? रंग काळा होता, उग्र रूप होतं आणि तिने हातात दैत्याचा नाश करण्यासाठी म्हणजे रक्तबीजाचा नाश करण्यासाठी खड्ग हाती घेतलं होतं. खड्ग घेऊनी करी भयंकरी निघे पुढे, जोरदार ते प्रहार दानवावरी चढे. रक्तधार वाहताच प्राशुनीच घेत ती, बीज सर्व नष्ट होत बीज सर्व होत नष्ट दानवास दुर्गती. बीज सर्व होत नष्ट दानवास दुर्गती, दानवास दुर्गती. तर अशी ही काल रात्री नवदुर्गा आपल्या सर्वांना प्रसन्न होवो ही या प्रसंगी आपण प्रार्थना करूया. वा वा धन्यवाद. वा वा सुंदर. पण छान. गीताजी सुंदर. तुमचा कॅमेरा बंद आहे, तुम्ही कॅमेरा सुरू करा. हो हो करते हा. चला पुढे. सुनेत्राताई, यानंतर तुम्ही तुमची एक गझल सादर करावी. गझल हा काव्य प्रकार आज तुम्ही घेतलेला आहे. नमस्कार. सर्वप्रथम तर साप्ताहिक जनमंगल यांचे मनापासून अशी छान संधी दिल्याबद्दल आभार मानण्यापेक्षा मी त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते, कारण मी जनमंगलचाच एक भाग स्वतःला समजते. आणि गझल मला तिने आपणहून दिली आणि मी म्हटलं मला तू जे देशील ते चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि आवडताच प्रकार आहे. तर त्यामुळे नियमाप्रमाणे आधी सुरुवातीला एक मतला आणि 2 शेर म्हणते आणि नंतर गझल घेते. तर एक मधला 2 शेर असा आहे. स्तुती कोणी जरी केली, स्तुती कोणी जरी केली भुलत नाही कधीही. स्तुती कोणी जरी केली भुलत नाही कधीही. मला कळतो दिखावा तो सहज हसते तरीही. मला कळतो दिखावा तो सहज हसते तरीही. मला ना जायचे काश्मीरला अथवा कुठेही. मला ना जायचे काश्मीरला अथवा कुठेही. तुझ्या सोबत खरे तर स्वर्ग अवतरतो घरीही. वा वा वा, तुझ्या सोबत सुंदर. खरे तर स्वर्ग अवतरतो घरीही. वा. गरज नाही मला भासत कुणाच्या सोबतीची. गरज नाही मला भासत कुणाच्या सोबतीची. पुरे असतात जगण्याला तुझ्या आता स्मृतीही. पुरे असतात जगण्याला तुझ्या वा. आता स्मृतीही. वा वा. आणि आता गझल घेते. गझल आहे सुमंदार माला वृत्तातली. लगागा 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 लगागा, लगागा 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 लगा. लगा. तुला भेटले भाळलेही तुझ्यावर. म्हटलं असा आहे. तुला भेटले भाळलेही तुझ्यावर, मनोमन सखा मी तुला मानले. तुला भेटले भाळलेही तुझ्यावर, मनोमन सखा मी तुला मानले. तुलाही कदाचित असे वाटते, तुलाही कदाचित असे वाटते हे तुझ्या बोलण्यातून मी जाणले. वा वा. वा. तुलाही कदाचित असे वाटते हे तुझ्या बोलण्यातून मी जाणले. पुढचा शेर असा आहे. जरी जीव जडला तुझ्यावर तरीही, जरी जीव जडला तुझ्यावर तरीही, प्रकट प्रेम माझे करू की नको.
प्रश्न आहे. जरी जीव जडला तुझ्यावर तसे करू नको, अशा संभ्रमातच परतले तशी अन पुन्हा मन तपासू असे वाटले. वा. अशा संभ्रमातच परतले तशी अन पुन्हा मन तपासू असे वाटले. खरे तर दिखाव्यास भुलतोच आपण, खरे तर दिखाव्यास भुलतोच आपण, खरे रूप जाणून घेतो कुठे. खरे तर दिखाव्यास भुलतोच आपण, खरे रूप जाणून घेतो कुठे. जरीचे जिथे छान विणकाम असते, जरीचे जिथे छान विणकाम असते, तिथे जीर्ण दिसते कुठे आतले. वाह, जरीचे जिथे खरंय. छान विणकाम असते, तिथे जीर्ण दिसते कुठे आतले. आणि पुढचा शेर असा आहे, कधी गोड बोलूनही पाहिले, कधी गोड बोलूनही पाहिले अन कधी पाहिले मौन राहूनही. कधी गोड बोलूनही पाहिले अन कधी पाहिले मौन राहूनही. मिटावा दुरावा जिथे वाटले, मिटावा दुरावा जिथे वाटले, मी मना वेगळेही तिथे वागले. मिटावा दुरावा जिथे वाटले, मी मना वेगळेही तिथे वागले. आणि शेवटचा शेर आहे, तुझा शब्द जर मानते मी खरा, तुझा शब्द जर मानते मी खरा, तर तुझाही भरोसा हवा ना तसा. वा. तुझा शब्द जर मानते मी खरा, तर तुझाही भरोसा हवा ना तसा. मुळी किंतु नाहीच म्हणतोस, मुळी किंतु नाहीच म्हणतोस, तर मग कशाला हवे सांग ना दाखले. वा मुळी किंतु नाहीच म्हणतोस, तर मग कशाला हवे सांग ना दाखले. वा. धन्यवाद. तर मंडळी, खरं म्हणजे आजच्या या कार्यक्रमात सगळं समीकरण बदलण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे साप्ताहिक जनमंगलने. काही समीकरणं मात्र तशीच अबाधित ठेवली आहेत. जसं की सुनंदामाई या गझलकार म्हणून प्रसिद्ध आहेत, पण आज आपण त्यांच्याकडनं ओवी ऐकतोय, म्हणजे ओवी ऐकली. आपल्या सगळ्या सखी किती बहुगुणी आहेत ते यातून आपण सिद्ध करतोय. सुनेत्रामाई झाल्या, सुनेत्राजी झाल्या, त्याच्यानंतर सुनंदामाई झाल्या, यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींची सोबत कार्यक्रमाची रंगत नक्कीच वाढवते. दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र आपल्याला अशी अपेक्षा करूया की सुनंदामाईंकडूनही एखादी छानशी गझल अशीच ऐकायला मिळेल. तर काय सादर होणार आहे ते थोडंसं सध्या तरी गुलदस्त्यात आहे, मलाही माहिती नाही. तर छान होती तुमची गझल, आणि एक म्हणजे तुमचा जो मतला आणि शेर जे तुम्ही दोन सादर केले ते सुद्धा अप्रतिम होते. आपल्या या सख्या ज्या आहेत, जसं आता अदितीजींचं वैशिष्ट्य आपण सगळ्यांनी बघितलं, वृत्तबद्ध कविता त्यांनी सादर केल्या. वृत्तांचा त्यांचा अभ्यास जर का आपल्याला अनुभवायचा असेल तर त्यासाठी अदितीजींचं आपल्याच लोकव्रत प्रकाशनमार्फत आनंदमयी हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे काही दिवसांपूर्वी. प्रत्येकाने ते विकत घ्या आणि अवश्य वाचा. त्याचप्रमाणे सुनेत्राजींचंही बहुतेक काही दिवसात पुस्तक येणार असं सुद्धा मी ऐकून आहे. तर निश्चितच त्याही पुस्तकाच्या आपण प्रतीक्षेत आहोत. आणि सुनंदामाईंच्या पुस्तकांची तर फार मोठी यादी आहे, त्याबद्दल आपण कधीतरी एखाद्या कार्यक्रमात सविस्तर नक्कीच बोलूया. पण मला वाटतं त्यांचं अलीकडच्या काळात जे पुस्तक आलं ते होतं पाचवा कोपरा. तर मंडळी, बरोबर. जर मराठी भाषा टिकवायची असेल, मराठी भाषा जगवायची असेल, तर केवळ लेखन हा एकच पर्याय नाही, तर वाचन हे त्याला पूरक ठरणारं असं महत्वाचं एक शस्त्र ठरू शकतं. आणि मराठी भाषा वाचावी असं ज्यांना कोणाला वाटत असेल की मराठी भाषा ही चिरकाल असावी, चिरंतन असावी, त्याने वाचनाचाही वसा पत्करायला हवा, हे मात्र नक्की. यानंतर पुढे जाऊया आपण. आमंत्रित करते मी गीता भावसार यांना की त्यांनी त्यांची आवडती एखादी कविता सादर करावी. एक मिनिट. हा, बोला. मी आधी भैरवीजींना आमंत्रित करते की त्यांनी त्यांचं सादरीकरण करावं, आणि मग नंतर आपण परत पहिल्या राऊंड कडे जाऊया. हो हो हो. नक्की. पण मला एकदम लक्षात आलं. तर मला पण एक म्हणजे मी जी कविता सादर करणार आहे आता, ती सुनीत प्रकारातली कविता आहे. सुनीत हा आपणा सर्वांना माहिती असेल की
इंग्रजीतला जो सॉनेट हा काव्य प्रकार आहे त्याचाच म्हणजे त्याचं मराठी रूप ज्याला आपण सुनीत या नावाने ओळखतो. साधारणपणे सुनीत ही जी कविता असते ही 14 ओळींची कविता असते. त्यानंतर वेगवेगळ्या वृत्तांमध्ये जरी लिहिल्या जात असली तरी शार्दूल विक्रीडित वृत्तात सुनीत हे जास्त प्रमाणात लिहिल्या गेलेत आजपर्यंत. तर मी सुद्धा शार्दूल विक्रीडित वृत्तातच लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सुनीत या काव्यप्रकाराचं सगळ्यात मोठं जे वैशिष्ट्य असतं ते काय असतं की नेमकं कशाबद्दल लिहिलंय याचं सरप्राईज आपल्याला शेवटच्या 2 ओळींमधनच कळतं. तर ऐकूया हे मी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. शार्दूल विक्रीडित वृत्त. त्याचा ध्यास मनास फार असतो, ऐसा जीवाचा सखा. राहे जो समवेत नित्य भवती, नाही कुणी पारखा. डोळ्यांना सहसा कुठे न दिसते, अस्तित्व याचे जरी. आहे ज्ञात सदैव सोबत असे, वाटेल घेणे करी. घ्यावे वाटतसे मिठीत मजला, सांगून आधी जरा. बोलावे हलकेच गुज अपुले, वाटेल तेव्हा खरा. टाळावे जर वाटले अटळते, आहे तरी भेटणे. वेगाने भरधाव शीघ्र निघतो, त्या त्या क्षणा गाठणे. आहे आखियली कुणी न कळते, ही योजना आगळी. थांबोनी पण वाट फार बघता, लागे गळू पाकळी. भेटीसी स्वयमेव तोच पुढती, येवोनिया बैसतो. त्याचे नाव नको कुणा सहजही, जो तो तया टाळतो. वा वस्त्रात्याग तसे जुन्या सहजतो, आत्मा नवा वेश घे. क्या बात आहे. वा. साऱ्या लोपविते व्यथा मरण हे, मृत्यू कुणी नाव दे. मृत्यू कुणी नाव दे. वा धन्यवाद. वा सुरेख. खूपच वा छान. वा वा एकदम सुंदर. तर यानंतर म्हणजे आता आपण शेवटच्या 2 ओळीतून ते गूढ काय आहे ते लक्षात आलं. हो बरोबर लगेच लक्षात आलं. बरोबर. तर यानंतर आपण आमंत्रित करूया पुन्हा एकदा आता दुसऱ्या फेरीसाठी गीता भावसार यांना. दुसऱ्या फेरीत तुम्ही तुम्हाला आवडलेली कुठलीही आणि कुठल्याही कवीची कोणाचीही कविता सादर करू शकता. खर तर एक कविता निवडायची आपल्या आवडत्या कवीची ही खूप अवघड गोष्ट आहे. ती मी निवडलीये, पण ना डायरी छाळताना आता मला भैरवी ताईच्या काही ओळी सापडल्या. 4 ओळी म्हणजे 4 ओळींना विसरून नाही चालणार आपल्याला या सगळ्या अच्छा. काव्य ओके ओके प्रकारांमध्ये. आणि ओके. ताई कधीतरी तुझ्या मी लिहून ठेवलेल्या त्या ओळी मला आधी वाचायच्या आहेत. वाचा. संदर्भ बदलत गेले की बदलत जातात अर्थ. संदर्भ बदलत गेले की बदलत जातात अर्थ. भाल्यागत ऋतून बसतो नात्यांमधला स्वार्थ. म्हणजे वा. हे 4 म्हणजे ओळींमध्ये माझ्याच ओळींना मी हा, सहजपणे वा म्हटलं, पण ही हा, खरं तर खूपच सत्य गोष्ट आहे. खोल हा म्हणजे 4च ओळीत केवढा अर्थ जेव्हा सांगितला. चारोळी हे शब्द जेव्हा नजरेस म्हणजे कानावर पडतात, तर हम्म, मला मात्र नेहमी आठवतं ते नाव. मला वाटतं या व्यासपीठावरच्या प्रत्येकालाच आठवेल. ते म्हणजे हम्म. चंगो यांचं नाव खरंय मला गोखले. आठवतं नेहमी. खरंय येस. खरंय खरंय. प्राजक्ताचं फूल ओघळतं तेव्हा आवाज होत नाही, याचा हम्म. अर्थ असा नाही की त्याला जखम होत नाही, हो असं हो. त्यांनी एका चारोळीत म्हटलेलं आहे. वा वा. तर गीताजी आपण हम्म. आता तुम्ही तुमच्या आवडत्या कवीची कविता सादर करावी. मी बाभ बोरकरांची ही कविता वाचते. कोण फिरवतो कालचक्र हे दिवसा मागून रात्र निरंतर. कोण मोजतो खेळ संपता आयुष्याचे अचूक अंतर. या बात. कोण निर्मितो श्वासांसाठी करुणेचा हा अमृत वारा. कोण निर्मितो श्वासांसाठी करुणेचा
हा अमृत वारा, कोण फुलवतो आठवणींनी रंध्रा रंध्रातून पिसारा. कोण राखतो काळजावरी, कोण राखतो काळजावरी शरीराचा हा खडा पहारा. कोण शिकवतो कसा धरावा स्वप्नांमधला मुठीत पारा. कोण ठरवतो, कोण ठरवतो पाऊस येथे कधी दडावा कधी पडावा. कोण सांगतो कधी कसा कोणावरती जीव जडावा. वा. कोण पढवतो जगता जगता, कोण पढवतो जगता जगता, नावडता तरी हात धरावा. कोण पढवतो जगता जगता, नावडता तरी हात धरावा. कोण रोखतो अदम्य इच्छा, कोण रोखतो अदम्य इच्छा हृदयामधला श्वास सरावा. वा. कोण बोलत निमूट रात्री, अरे आवाज. नेटवर्क इश्यू. कोण निमूट रात्राची भाजवत तो श्वासांमधून रक्तामधल्या प्रेमळ लहरी. कोण लहरी गंध कळ्यातून दव भरल्या या गुलाब प्रहरी. रात्रीच्या या रोज ललाटी चंद्र हा कोण रेखितो, वसुंधरेला न्हाता न्हाता सूर्या आधी कोण देखितो. क्या बात आई आहे. नसता जगात जरीही घास भरवतो कोण तरीही. आई नसता जगात जरीही घास भरवतो कोण तरीही. रचतो कैसा कोण न भातू, रचतो कैसा कोण न भातून थेंबांमधली भिजाणी. कोहम कोहम कोण वदवितो, कोहम कोहम कोण वदवितो प्रश्न चिरंतन बाकी नश्वर. कोहम कोहम कोण वदवितो प्रश्न चिरंतन बाकी नश्वर. कोण लुब्ध जो या सृष्टीवर ईश्वर. धन्यवाद. वा, सुंदर. खूप छान सादरीकरण, छान झालं, मस्त अगदी. सुनेत्राताई तुमचा थँक्यू. आले आहात ना मी आता तुम्ही? सुनंदाबाईंना हा. पूर्वी त्यांची आवडती कविता, त्यांच्या आवडत्या कवीची सादर करायची विनंती करते. धन्यवाद गीता. आणि खूप छान सादरीकरण केलं बाबांच्या कवितेचं. आज एकूणच ह्या सगळ्या कवितेचा प्रवास पाहिल्यावर मला माझ्याच उद्धव वृत्तातल्या चार ओळी आठवतात. आणि मैत्रिणींनो, या उद्धव वृत्तामध्ये एक संपूर्ण पुस्तक माझं झालेलं आहे कवितेचे कवडसे. अरे वा. वा वा वा. त्यातल्याच एक चार ओळी आहेत ह्या. त्या चार ओळी म्हणणार नाही, त्या लघु कविता आहेत. आणि चारोळी म्हटलं की लोक आई बाई चारोळी असं काहीतरी बघतात. ती चारोळी नाही, लघु कविता आहे. तर भैरवी, या सगळ्या कविता पाहिल्यावर मला असं वाटलं, अक्षरे सांधुनी ओली शब्दांचे राऊळ झाले. अक्षरे सांधुनी ओली शब्दांचे राऊळ झाले, अर्थाच्या गाभाऱ्याशी कवितेचे विठ्ठल आले. बरोबर. तर प्रत्येक पुस्तक माझ्याकडे आहे. आपल्या एका भेटीत तेव्हा तुम्ही दिलं होतं, मला वाटतं अदितीजींना आणि मला दोघींनाही दिलं होतं. तर हा, कवितेचे कवडसे. तर त्यामधल्या या ओळी वाचल्याबरोबरच फार आवडल्या होत्या मनाला. तर आणि आता मी सगळ्यांनी सांगितलं की म्हणजे गझल माझी ऐकायची, पण मला असं वाटतं की मी वेगळा प्रकार तुम्हाला ऐकवावा. पण दुधाची तहान थोडीशी टाकावर, जसं सुनेत्राजींनी सांगितलं त्याप्रमाणे एक म्हटला आणि एकच शेर माझा घेते आणि कविता घेते. आता याच्या आधी आपण ओवी पाहिली. ओवी म्हणजे ओवणं, गुंफणं. बरोबर. आणि पृथ्वीला जर स्त्रीची उपमा दिली किंवा स्त्रीला पृथ्वीची उपमा दिली, कसंही केलं तरी पृथ्वीच्या पोटात काय आहे हे जसं आपल्याला कळत नाही, तसंच स्त्रीच्याही मनात काय आहे हे कळत नाही. ते ओवी अंगामध्ये येईल तो एक अखंड काहीतरी, म्हणजे नुसता तुम्ही म्हणाल की एक कार्यक्रम नव्हे तर एक सप्ताह जरी चालवला तरी लोकसाहित्यातली ओवी संपणार नाही, इतकं प्रचंड साहित्य आहे ते. तर फक्त मी स्त्रीच्या बाबतीतली एक
मतलाणी एक शेर. सुवास येता अंगणातली जाई कळली. सुवास येता अंगणातली जाई कळली. समई मधली ज्योत पाहता आई कळली. वा सुवास वा वा. येता अंगणातली जाई कळली. समई मधली ज्योत पाहता आई कळली. आई म्हणते बरेच झाले मुलगी झाली. आई म्हणते बरेच झाले मुलगी झाली. तिच्या पित्याला किमान आता बाई कळली. बरोबर. वा हो हो तर हो. बाई कळणं हम्म पुरुषांसाठी, त्याला त्याच्या पोटी जर कन्यारत्न आले असेल ना तरच बाई हम्म कळू शकेल. थोडीशी ती हम्म. पण 100% तर बरोबर. कुठलीच हम्म. नाही का, ते 1% सुद्धा कळणार नाही बाई. तर बाई किती कठीण आहे कळायला, की बाईच्या मनात काय असू शकतं. तर गेल्या 50 वर्षापासून मी गझल लिहिते आहे. आणि माझे पिताश्री, मानस पिताश्री बापरे. सुरेश भट साहेब, तर त्यांची एक रचना, काही लोक याला गझल म्हणतात, काही लोक याला भावगीत म्हणतात. मी हे गीत भावगीत याच स्वरूपात घेते आहे. आणि मी अगदी 6वी-7वीत असताना हे गीत जेव्हा ऐकलं त्यावेळेला मी ह्या साहित्य प्रकाराच्या प्रेमात पडले आणि तिथूनच माझ्या गझल लेखनाची सुरुवात झाली. 6वी-7वीत म्हणजे 68-69 ची गोष्ट आहे. तेव्हापासून माझ्या ह्या रचनांना सुरुवात झाली. आता ती तुम्ही मोजू शकता की किती वर्ष झाली त्याला. तरी पण मी इंटरप्ट करते. म्हणजे तुमच्याकडे पाहून ते वय कॅल्क्युलेट करायचं आणि ते ते तुमच्याशी मॅच होईल हे मला वाटत नाही. म्हणजे नाही नाही, 50 वर्ष तुम्ही गझल मला सांगायला हरकत नाही. मी निवृत्त होऊन 7 वर्ष पूर्ण झाली. मला आता चालू आहे 68, 67 हो पूर्ण आहेत. हा. आणि गेल्या 50 वर्षापासून मी लिहिते आता आहे, ते त्याच्याही आधीपासून लिहिते. पण ते काही पण गझल कळली मला ती तुम्ही माझ्या दिसताय वयाच्या त्यात जुळत नाहीये. काय. हम्म. नाही, हा, तुमचं वय तर मी आणि तुम्ही जे दिसताय ते अजिबातच जुळत नाहीये, इतकंच मला सांगायचं होतं. मेळ खात खूप नाहीये वय, मोठी मेळ खात कॉम्प्लिमेंट नाहीये. आहे. असो, खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे, धन्यवाद. तर स्वर्गीय सुरेश भट यांची एक रचना, की जी रचना ऐकून मी ह्या काव्य प्रकारच्या गझलेच्या प्रेमात पडले होते. आणि मुद्दाम मी आधी जो संदर्भ दिला स्त्रीचा, तर तुम्हाला तो कळेल. कवितेचं शीर्षक गझलेचं किंवा भावगीताचं प्रत्येकाने आपल्या प्रमाणे घ्यावी, मताप्रमाणे. रूपगंधा. मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरा. मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे. लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी की. लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी की. राजसा माझ्यात तू अन मी तुझ्या माझी भिनावी. वा. गर्दराई चून यावा भारलेला गारवारा. कल्पनेची उत्तुंगता बघा. गर्दराई तून यावा भारलेला वारा. तू मुक्या ओठात माझ्या दंश ताजे ऊन प्यावे. चांदण्याचा श्वास जाईच्या फुला माझी विरावा. चांदण्याचा श्वास जाईच्या फुला माझी विरावा. आपुल्या डोळ्यात साऱ्या तारकांनी विरघळा. तापल्या माझ्या वा. तनूची तार झंकारून जावी. तापल्या माझ्या तनूची तार झंकारून जावी. रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे. आणि शेवटचं बघा. रे तुला बाहूत माझ्या रूपगंधा जागे. ती त्याला रूपगंधा म्हणते. रे हम्म. तुला बाहूत माझ्या रूपगंधा जागयावी. मी तुला जागे करावे. तू मला बिलगून जावे. तू मला बिलगून जावे. मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. मस्त, वा. छान. वा वा वा, सुंदर. यानंतर अदितीजी, तुम्ही एखादी कविता तुमची आवडती सादर करा. एकाहून एक सुरस कविता ऐकल्या की असं वाटतं इथेच थांबून जावं आणि प्रवास असाच चालू द्यावा. तर माझ्या आवडती कविता सादर करण्यापूर्वी याच संदर्भातल्या काही ओळी सादर करते. तनुजाई पुढे पुढे मनू म्हणे नाही नाही. तनुजाई पुढे पुढे मनू म्हणे नाही वा नाही. रमणीय असे जे जे तिथे रेंगाळत राही, तिथे वा. रेंगाळत राही. धावपळ गडबड वा वा. रोज तीच घाई घाई.
क्या बात आहे. धावपळ गडबड रोज तीच हम्म. घाई घाई, जरा विसावा मिळता थबकून वेडे जाई, थबकून वेडे जाई. मन म्हणते मजला, मन म्हणते मजला, थांबना याच गावास. मन म्हणते मजला, थांबना याच हम्म. गावास. पाश नकोच ते खोटे, चालू देई हा प्रवास, चालू देई हा प्रवास. असा हा काव्य प्रवास निरंतर वा वा. चालत राहावा, असं हे सगळं रमणीय आहे, असं हे सगळं श्रवणीय आहे आणि सगळं इतकं सुंदर आहे. तर असं सुंदर जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला खरोखर ते घेत राहावंसं वाटतं आणि देणाऱ्यांनी देत राहावंसं वाटतं. कविता तुम्ही ओळखली असेल, विंदांची कविता आहे, देणाऱ्यांनी देत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. काय सांगतात विंदा करंदीकर? अगदी प्रत्येकाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या अशा या कवितेतल्या सगळ्या ओळी आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरुनी सह्याद्रीच्या कडावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी. हिरव्या पिवळ्या माळावरुनी सह्याद्रीच्या कड्यावरुनी छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडूनी वेडे पिसे आकार घ्यावे. वेड्या पिशा ढगाकडूनी वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडूनी होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडूनी पिसाळलेली आयाळ घ्यावी. उसळलेल्या दर्याकडूनी पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्या भीमाकडूनी तुकोबांची माळ घ्यावी. भरलेल्या भीमेकडूनी तुकोबांची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. आणि या कवितेचं खरं गमक, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. वा वा. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. सुंदर. वा वा. तर फार अशी सुंदर. ही सुंदर विंदा करंदीकरांची कविता ऐकल्यावर वा. आता आपण सुनेत्राताईंकडून ऐकूया की त्या आपल्याला काय ऐकवतायत. अरे बापरे, धन्यवाद आदिती. कविता तुझी सुंदरच होती, म्हणजे आधीची पण आणि आता म्हटलीस ते पण सादरीकरण छान होतं. गझलच घेते परत. गझलचा मूड आहे तर सुरुवातीला एक मतला आणि 2 शेर घेते. जेव्हा कोणी सुखात माझ्या विरजण टाकत गेले, जेव्हा कोणी सुखात माझ्या विरजण टाकत गेले, मी पण सुगरण त्याचे सुंदर पनीर बनवत गेले. मी पण सुगरण त्याचे सुंदर पनीर बनवत गेले. दुःखामध्ये गर्दी झाली सांत्वन करणाऱ्यांची, दुःखामध्ये गर्दी झाली सांत्वन करणाऱ्यांची. बघेच होते मदती आधी सारे पांगत गेले. बघेच होते मदती आधी सारे पांगत गेले. जितका चेंडू दाबत जाता तितका उसळी घेतो, जितका चेंडू दाबत जाता तितका उसळी घेतो. कमी लेखले जितके जितके तितके गाजत गेले. कमी लेखले जितके जितके तितके गाजत गेले. आणि आता एक गझल घेते आहे. गझल आहे देवप्रिया वृत्तातली. गाल गागा गाल गागा गाल गागा गाल गा. मी प्रयत्नाने मनातच एक इच्छा दाबली, मी प्रयत्नाने मनातच एक इच्छा दाबली. पण पुन्हा उसळून दुसरी येत आहे आतली, पण पुन्हा उसळून दुसरी येत आहे आतली. ठेवली आणून गीता, ठेवली आणून गीता मी घरी देवापरी, ठेवली आणून गीता मी घरी देवापरी. एकही पण ओळ नाही त्यातली मी वाचली, एकही पण ओळ नाही त्यातली मी वाचली. पोखरावे का तिने ज्याने तिला जोपासले, पोखरावे का तिने ज्याने तिला जोपासले. ती विषारी वेल का वेळीच नाही छाटली, ती विषारी वेल का वेळीच नाही छाटली. काय झालेले असावे आज या नात्यांमध्ये, काय झालेले असावे आज या नात्यांमध्ये. कोरडी झाली मने आणि प्रेमगंगा आटली, कोरडी झाली मने आणि प्रेमगंगा आटली. आणि शेवटचा शेर आहे. नेत्र मिटून शोधले त्याला तळाशी खोलवर, नेत्र मिटून शोधले त्याला तळाशी खोलवर. अंतचक्षूंच्या पुढे मग मूर्तही साकारली, अंतचक्षूंच्या पुढे मग मूर्तही साकारली. धन्यवाद. वा वा वा, सुंदर सुंदर.
फारच छान. असे मला वाटतं की छोटे छोटे सुटसुटीत कार्यक्रम आपण अधूनमधून करत राहणं म्हणजे आपण आपल्या मातृभाषेसाठी, आपल्या मराठीसाठी देत असलेलं छोटं छोटं योगदान आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आपण थेंबे थेंबे तळे साचे हे आणि म्हणतोच. तर असा आणि एक छोटासा थेंब. यानंतर हा, आता बोला. भैरवी तुमचं ऐकायचं आहे. नक्की, 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 नक्की. हा. तर मी जी कविता सादर करणार आहे इथे आता, माझी आवडती कविता म्हणून, ती सुद्धा बाभू बोरकरांचीच कविता आहे. ओके. आणि कवितेचं शीर्षक आहे सौंदर्य. म्हणजे वा. बरेचदा आपल्याला प्रश्न पडतो की कशाला सुंदर म्हणायचं, किंवा असं म्हणतात की सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं. माझ्याच एका कवितेत अशा 2 ओळी आहेत की सांग कशाला महत्व देऊ, असण्याला की दिसण्याला, हम्म. तू पुसलेल्या अश्रूंना की त्यानंतरच्या हसण्याला. क्या तर सुकाय वा 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 वा. सुंदर हा, आहे वा. तर हा माझा विचार होता. पण मला तरी असं वाटतं की तुम्ही सगळ्याच माझ्या या मताशी सहमत असाल, जे आता मी बाभांच्या कवितेत वाचणार आहे की सौंदर्य म्हणजे नक्की काय. तर ते म्हणतात, ही कविता तशी बऱ्यापैकी ऐकलेली असेल पण माझी फार आवडती आहे. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे. वा वा. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे. तेच डोळे देखणे, तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, बोलिती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा. देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ता फळे, देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ता फळे, आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे. देखणे ते वा हात त्यांना निर्मितीचे डोहळे. वा वा. बघा म्हणजे काय डोहाळे लागलेत की देखणे ते हात त्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. वा वा देखणी ती पाऊले वा जी वा. ध्यासपंथी चालती, देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. वा. क्या बात आहे. अशा कितीतरी लोकांच्या गाथा आणि अशा कितीतरी लोकांच्या कथा आपल्या महाराष्ट्र भूमीतच नव्हे तर भारत भूमीमध्ये दडलेल्या आहेत, की जे कुठल्या तरी ध्यासाने पछाडून फार मोठं काम करून गेलेले आहेत. देखणे ते स्कंध जाये सूळ नेता स्वेच्छया, देखणे ते स्कंध ज्यांना, किंवा देखणे ते स्कंध ज्याये सूळ नेता स्वेच्छया, लाभला आदेश प्राणा निश्चये पाळावया. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, सांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे. वा. देखणा देहांत तो, बघा देहांताला क्या बात. सुद्धा देखणे पण आहे, हम्म. मृत्यूला सुद्धा सौंदर्य आहे, पण ते केव्हा. देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा. हम्म. काय सुंदर दृश्य दिसतं ते, अंगावर जेव्हा काटा येतो. समुद्रात हळूहळू सूर्य बुडत अस्ताला जातो जातो. आणि तेच लयाला जातो, सूर्यास्त होतो. देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, आगीचा पेरून जातो राजगर्भी वारसा, आगीचा पेरून जातो राजगर्भी वारसा. क्या बात. मंडळी, हे लिहिणारी, असं लिहून ठेवणारी आणि आपल्यापर्यंत पोचवणारी मराठी भाषा खरंच कधीतरी संपू शकेल का, अजिबात. हा प्रश्न या कविता वाचताना माझ्या मनात वारंवार येत असतो. आणि मला वाटतं याचं उत्तर हा कार्यक्रमात ज्यांनी कोणी बघितला असेल त्या सगळ्यांनी एकमुखाने नाही असंच दिलं असेल. तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटी आमंत्रित करूया अदितीजींना आभार प्रदर्शनासाठी. कविवर्य कुसुमाग्रजांच्या स्मरणाप्रित्यर्थ आपण मराठी गौरव दिवस साजरा करतो आणि त्या निमित्ताने साप्ताहिक जनमंगलनी हा जल्लोष
मराठीचा आपण 3 दिवसीय जल्लोष खरोखर केला. त्याच्यात अनेक सख्यांनी सुंदर सुंदर काव्य वाचनाचे, गीत गायनाचे, अभंग गायनाचे व्हिडिओ सादर केले आणि त्याचा हा समारोपीय कार्यक्रम शुद्ध बीजापोटी आपल्या समोर इथे प्रस्तुत करण्याचा आम्हा सर्वांनी प्रयत्न केलेला आहे. खरोखर मराठी भाषेचा समृद्ध वारसा याची छोटीशी झलक या कार्यक्रमातून आपणासमोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे. खरं तर फक्त काव्य प्रकार आपण ऐकला, आपला साहित्य वारसा खूप समृद्ध आहे. कथा, कविता, ललित, कादंबरी आणि असे कितीतरी साहित्य प्रकार आपल्या मराठी भाषेत आहेत आणि त्यांनी मराठी भाषा समृद्ध झालेली आहे. त्याच्यामुळे ही भाषा चिरंतन आहे यात काहीच शंका नाही. आत्ताच जी मी विंदा करंदीकरांची कविता वाचली होती, त्यात कवितेच्या काही ओळी अशा होत्या की हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. तर प्रत्येकाकडून घेण्यासारखं आहे आणि हे घेतलेलं पुढे देण्यासारखं आहे. त्याच्यामुळे जितकं काही आपल्याला साहित्यिकांनी दिलेलं आहे ते तर आपण घ्यायचंच आहे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. आपण ते घेत आलेलो आहोत, पण आपण आता इतकं समृद्ध व्हायचंय की घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. म्हणजे आपल्याला तसं काहीतरी पुढच्या पिढीला देता यावं, हे जर आपल्याला साध्य झालं तर खरोखर हा मराठीचा वारसा निश्चितच पुढे जाईल. कारण ही सरस्वतीची पालखी आहे. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. तर वा वा. सरस्वतीची पालखी आपल्या समर्थ खांद्यांवरून आपल्याला पुढे वाहून नेण्याची मोठी जबाबदारी आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि ती इथे सुद्धा आपल्या सख्यांनी तितकीच सुंदरपणे निभावली. त्यासाठी आपल्या ज्येष्ठ भगिनी सुनंदामाई, नंतर सुनेत्रताई जोशी, गीताताई भावसार आणि आपल्या साप्ताहिक जनमंगलच्या लाडक्या आणि कार्यकारी संपादक, या कार्यक्रमाच्या आयोजक भैरवीताई देशपांडे, या सर्वांचे मी आभार मानते. आणि या निमित्ताने ज्या ज्या रसिक श्रोत्यांनी, वाचकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, त्या सर्व श्रोतृवृंदाचे, रसिक श्रोतांचे सुद्धा मनापासून आभार. आणि पुन्हा भेटूया आणि आपला हा साहित्याचा वारसा, साहित्याची सेवा निरंतर ठेवूया, अशीच इथे ग्वाही देतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद अदितीजी. थोडस 1 मिनिट मी खरं तर आभार प्रदर्शन म्हणजे कार्यक्रमाचा समापन असतं, पण आपल्या आजचा जर क्रिएटिव्ह तुम्ही बघितलं असेल तर त्या क्रिएटिव्ह मध्ये असलेले 2 चेहरे आज इथे आपल्यासोबत काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. त्या म्हणजे माननीय वैष्णवीजी आणि माननीय श्रेयाजी. तर कुठलाही कार्यक्रम ठरवायचा म्हटला तर जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की पडद्यावर काही लोक दिसतात, पण पडद्यामागे बरेच लोक कार्यरत असतात. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचं क्रिएटिव्ह तयार करणारे आणि नेहमीच आपल्या प्रत्येक उपक्रमाला प्रोत्साहन देणारे माननीय शिरीष सर, त्याचबरोबर साप्ताहिक जनमंगलच्या प्रमुख संपादक माननीय वर्षाजी आणि आपली संपूर्ण जनमंगल टीम, त्यामध्ये वैष्णवीजी, श्रेयाजी आणि इतरही आपल्या सर्व भगिनी, ज्या प्रत्येक आपल्या धडपडीला, उपक्रमाला उचलून धरतात आणि आनंदाने सहकार्य करतात, याही सगळ्यांचं या प्रसंगी मला वाटतं की त्या सगळ्यांची प्रतिनिधी म्हणून आज आम्ही 5 जणी इथे एकत्र आलेलो आहोत, तेव्हा त्यांचंही ऋण व्यक्त करूया आणि कार्यक्रमाला विराम देऊया. धन्यवाद. धन्यवाद.